मी रमेश रूपचंद गवळी, मुक्काम बाबोजे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मला चालता येत नव्हतं आणि जेवायला बसता येत नव्हतं. असं पाय पसरून जेवायचो. मग आता आहे ना, आता वैभव सरांनी ज्यूस औषध दिल्यानंतर मी एकदम व्यवस्थित असं जेवायला बसतो. आणि त्याच्यापूर्वी मी भरपूर दवाखाने केले, 2 MD डॉक्टर झाले, त्यांच्याकडून गोळ्या घेतल्या, मला काही फरक नाही. मग सरांनी सांगितलं हे ज्यूस घे, चांगलं आहे औषध. मग सर म्हटलं मी घेईल तुमच्याकडून ते औषध, आणून द्यायचं मला. ते सरांनी मला हे औषध आणून दिलं. आणून दिल्यानंतर आता मी व्यवस्थित मांडी घालून जेवायला बसतो आणि त्याचा मला एकदम फरक पडला आहे. तर मला आनंद होतो आहे की बा मला कोणीतरी एक देवदूत मिळाला आणि त्याने मला सांगितलं की बा हे औषध घे. तर काय आश्चर्य, हे औषध घेतल्यानंतर मला एकदम व्यवस्थित जेवायला बसतो, चालतो व्यवस्थित. मला आनंद झाला सरांचं हे औषध घेऊन. मला अभिमान वाटतो आहे की बा व्यवस्थित दिलेलं आहे मला. तर याच्यापूर्वी मी असं भरपूर आयुर्वेदिक केलं, पण मला काही फरक पडला नाही. माझे पैसे असे गेले, तू जोही यायचा माझ्याकडून हे औषध घे, ते औषध घे, पण मला बिलकुल फरक पडला नाही. त्याच्यामुळे या औषधाने मला 100% फरक पडला असं मी गृहीत धरून तुम्हाला